मित्रांनो नमस्कार. मित्रांनो 31 डिसेंबर संपण्याला आता फक्त काही दिवस शिल्लक उरले आहेत. 31 डिसेंबर संपण्या अगोदर तुम्ही जर 3 महत्त्वाची कामं आटोपले नाही तर तुमचं मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतं आणि तुम्हाला दंड सुद्धा पडू शकतो. मग आता ही 3 महत्त्वाची कामं कोणती आहेत या संदर्भात आपल्या या YouTube चॅनलवर आपण हा व्हिडिओ बनवणार आहेत. तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. अशाच प्रकारचे कामाचे आणि योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील. मग आता हे 3 महत्त्वाचे कामं कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं काम म्हणजे पॅन कार्डला आधार लिंक करणं अनिवार्य. बऱ्याच नागरिकांनी काय केलं आहे की पॅन कार्ड काढते वेळेस त्यांचं पॅन कार्ड हे मतदान कार्ड असेल किंवा टीसी असेल यांच्या सहाय्याने काढलेलं आहे, परंतु त्यांनी अद्याप आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केलं नसेल. ज्या नागरिकांनी आधार कार्डच्या सहाय्याने पॅन कार्ड काढलं असेल त्यांना पॅन कार्डला आधार लिंक करणं गरजेचं नाही. त्यांचं ऑलरेडी त्या ठिकाणी पॅन कार्डला आधार कार्ड लिंक झालेलं असतं. परंतु ज्या नागरिकांना पॅन कार्डला आधार लिंक नसेल त्यांनी 31 डिसेंबरच्या आतमध्ये लवकरात लवकर पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. मग आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक कसं करायचं या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर महत्त्वाचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज कसा करायचा, मोबाईलवर सुद्धा तुम्ही पॅन कार्डला आधार लिंक करू शकता. संपूर्ण अपडेट संपूर्ण प्रोसेस माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळं 1000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी फी सुद्धा पेड करावी लागेल. तर मित्रांनो हे झालं तुमचं पहिलं काम. आता दुसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे HSRP नंबर प्लेट. तुमच्या घरामध्ये 2 व्हीलर असेल, 3 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, कोणतंही वाहन जर असेल तर त्याला HSRP नंबर प्लेट बसणं गरजेचं आहे. जर तुम्ही अद्यापही 31 डिसेंबर संपण्याच्या अगोदर HSRP नंबर प्लेट बसवली नसेल तर तात्काळ नंबर प्लेट बसवून घ्या, जेणेकरून 31 डिसेंबर नंतर तुम्हाला दंड हा पडणार नाही. हे झालं तुमचं दुसरं महत्त्वाचं काम. आता तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे लाडक्या बहिणींसाठी. बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपल्या लाडकी बहीण योजनेची E-KYC केलेली नसेल. त्यांनी 31 डिसेंबर संपण्याच्या आतमध्ये E-KYC करणं गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणींना जो मागचा हप्ता होता हा हप्ता पडला नसेल त्या लाडक्या बहिणींना हप्ता का पडला नाही याची संपूर्ण अपडेट माहिती महिला व बाल कल्याण समाज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, किंवा तुमच्या गावामध्ये आशा वर्कर अंगणवाडी सेविका असतात यांच्याकडे सुद्धा तुम्ही ही माहिती घेऊ शकता. आता लाडक्या बहीण योजनेची E-KYC कशी करायची या संदर्भात सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर महत्त्वाचा व्हिडिओ बनवून ठेवलाय, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. या ठिकाणी E-KYC करणं एकदम सोपं आहे. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा E-KYC करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे 31 डिसेंबर संपण्या अगोदर हे 3 महत्त्वाची कामं जर तुम्ही केली नसेल किंवा तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला मोठा दंड सुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो, किंवा लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचे हप्ते सुद्धा बंधू शकता. आणि लाडक्या बहीण योजनेची E-KYC तारीख आता ही समोर वाढेल किंवा नाही वाढणार याची गॅरंटी नसणार आहे. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओमधील माहिती इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली, माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना कुठल्याच प्रकारचं नुकसान होणार नाही. आणि आपल्या या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या. मित्रांनो थांबता वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची.